वाशिम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेली मोटरसायकल अवघ्या 24 तासात शोधून काढण्यात मानोरा पोलिसांना यश आलंय। पोलीस निरीक्षक नैना पोहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास पथकाने तपासाची चक्र वेगाने फिरवत संशयित आरोपी नितीन दिगंबर ठवकर वय 32 राहणार भुलाई तालुका दारवा जिल्हा यवतमाळ याला अटक केली। त्याच्याकडून MS-37 MS-38-37 क्रमांकाची फॅशन प्रो मोटरसायकल अंदाजे 54,000 रुपये किमतीची जप्त करण्यात आली। ही कार्यवाही पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। कळमनुरी शहरात येत्या 7 जुलैपासून प्रसिद्ध हजरत सरकार सय्यद नूरुद्दीन नूरी शहीद चिश्ती उर्फ नूरी बाबा यांच्या संदल आणि उर्स सोहळ्याला प्रारंभ होत आहे। या निमित्ताने भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं असून कळमनुरीसह अनेक जिल्ह्यातून हजारो भाविक उर्सासाठी शहरात दाखल होणार आहेत। त्यामुळे शहरात स्वच्छता, नियमित पाणीपुरवठा, पथदिवे आणि इतर मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी मुस्लिम सेवा संघाने नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली। निवेदनात म्हटलं आहे की सध्या शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून नाल्या घाणीने तुडुंब भरले आहेत। तसेच 8-8 दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। अनेक भागातील पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांची गैरसोय होत आहे। तर नूरी बाबा संदल आणि उर्स काळात भाविक आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, 2 दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करावा, बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करावेत, तसेच इतर नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। यावेळी मुस्लिम सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष शेख आमेर, ॲडव्होकेट इलियास नाईक यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीकडून पाणीपुरवठा नियोजनासाठी खोदण्यात आलेले रस्ते पुन्हा पूर्ववत करण्याचं काम पावसातही सुरू ठेवण्यात आले। सततच्या पावसामुळे अडचणी निर्माण होत असतानाही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्ते बुजवणे आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे। पावसामुळे रस्त्यावर चिखल, खड्डे आणि वाहतुकीच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी नगरपंचायतीचे कर्मचारी प्रतिकूल हवामानातही कार्यरत आहे। यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यास आणि नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान नगरपंचायतीच्या या उपक्रमाचं नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे, तर उर्वरित रस्त्यांचाही लवकर आणि दर्जेदार दुरुस्ती पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। राज्यात स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरून सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील वीज ग्राहकांमध्ये विविध शंका आणि नाराजी व्यक्त केली जात असताना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून ग्राहकाशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचं निरासन करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। उपअभियंता आंबाळकर, सहाय्यक अभियंता गजानन काळबांडे आणि अभियंता मुळावा गजभिये यांनी स्मार्ट मीटर आणि वीज बिलाबाबत ग्राहकांना मार्गदर्शन केले। दरम्यान काही ग्राहकांनी स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ झाल्याने तक्रार केली आहे, तर शासनाने याविषयीची तातडीने दखल घ्यावी आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। सर, हे माझं मीटर ना पहिले फाल्टी होता, फाल्टी करून दाखवल्यानंतर त्यांनी काय केलं की बाबा तुम्ही अर्ज द्या म्हणे, आम्ही तुम्हाला मीटर चेंज करून देऊ। त्यानं हा मीटर बसवला स्मार्ट मीटर। याच्या आधी आम्हाला मीटर कमीत कमी 100, 80, 90 असे युनिट येत गेले आणि ह्या महिन्यामध्ये आम्हाला जवळपास 300च्या जवळपास युनिट आलेला आहे। ते कोणत्या पद्धतीने आलं ते आम्हालाच कळत नाही। तुम्हाला हे फॉल्टीचा ॲव्हरेज होता याच्यामध्ये? फाल्टीचा ॲव्हरेज पहिले काढून दिलेला आहे। 85 युनिटचा ॲव्हरेज होता आपल्याला पहिले, 60-70चा नव्हता आपल्याला। आणि या बिलामध्ये 185चे ॲव्हरेज दिसते। ठीक आहे, 125 दिसते सर, पण 185 आम्हाला एक सांगा सर, आमच्याकडे आता 2 फॅन, आता तुमचे 250 युनिट आता झालेले उन्हाळ्याचं कूलर आणि यांना युनिट किती जळते एका टायमाला? सर ऐका एका महिन्याला तुमचं 185चा ॲव्हरेज होता हां, आणि मीटर बदलल्यानंतर आता तुम्ही 300 म्हणतो, 300 नाही आहे, 100। त्याचं 247 त्यामुळे तुमचा जो उन्हाळ्यामध्ये हा वापर ठीक आहे, उन्हाळ्याचं ठीक आहे। आता आमच्या इथं सर जवळपास 2 महिन्यापासून टीपी चेंज झालेली आहे आमच्या। त्या 2 महिन्यामधून कमीत कमी टीपी चालली 15 दिवस। अच्छा, तर 15 दिवसाचं बिल किती येते आणि 2 महिन्याचं बिल किती येते आम्हाला? आपल्या कूलर वगैरे किती आहे? कूलर सर 2, बरं,
2 कूलर, 2 फॅन बरं. आणि 2-3 लाईट. अच्छा. आता सगळे ते कंटिन्यू चालू राहत नाहीत, बरं. टायमोटायमनुसार चालू राहतात. सगळ्यालाच माहीत आहे, कारण की बिल सगळेच वाचवतात. काही एखादे घर सुटले तर बाकी सुटलं, पण बाकी सगळे काय 4 लाईट, 4 फॅन, 4 कूलर, मिक्सर किंवा मोटर कंटिन्यू चालू ठेवत नाही. 5-10 मिनिटाची कामं असतात छोटे छोटेचे, बाकी कूलर रेग्युलर असतात. पण आता हे आमची जी डीपी 2 महिन्यापासून बंद होती, त्याच्यात बिल किती वेळेस आम्हाला आलं ते सांगा. म्हणजे आता आम्ही आमच्याकडे आरसीबी आहे त्याच्यावाला, नाही, 2 आणि पूर्ण इंग्रज साहेबाला आम्ही बरेचदा नाही, रोज रात्री रोज एक दिवस न चुकता 2 महिने पूर्ण डार्क, 2 महिने कंटिन्यू होऊन किती दिवस डीपी चालू इंग्रज दादा साहेबांची तसं नाही, तुम्ही काय 2 महिने बंद होती असं म्हटलं. डीपी बंदच होती सर. पूर्ण डार्क मध्ये होती काय? डायरेक्ट मध्ये चालू बंद. सकाळी चालू केली, दुपारी 12ला बंद, 12 ते संध्याकाळी 5ला चालू, रात्री 10:30ला बंद, सकाळी 8ला सुरू. अशी तुम्ही इंग्रज साहेबाला आमच्या बरं, ठीक आहे. पूर्ण टोटली गल्ली आमची जो पूर्ण तेवढे त्या डीपी कनेक्शनवाले आहेत इतके सगळ्याच इथे येऊन रोजचे रेग्युलरचे आमच्याकडे रोजचे व्हिडिओ आहेत, कालेरी डीपीचे लाईनमॅन काम करायले, आणि किती लोक इथं रोजचे येत गेले. तर ह्या महिन्यात आम्हाला बिल एवढं आला, तर कशा काय आला? रिडिंगचं बिल आहे ना आपलं. रेडिंग म्हणजे कोणत्या पद्धती रेडिंग सर? याच्या आधीच्या बिलमध्ये याच्या आधीच्या बिल. आपल्यासोबत उमरखेड तालुका महावितरण चे उपविभागीय अभियंता साहेब आहेत, आणि ते स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांना काय करावं लागेल आणि काय नाही त्याच्याबाबत आपल्याशी बातचीत करतील. सर बोला. हे चालू आहे का? हो. हां, आम्ही सर इथं एक स्मार्ट मीटर लावला आहे, आणि हे आपले दोन्ही मीटर होते. या 2 मीटरमध्ये आम्ही सिरीजमध्ये लावले मीटर दोन्ही पण, आणि इथं सर आपण एक लोड देणार आहे, म्हणजे एक 200चा लाईट किंवा शेगडी किंवा 100चा लाईट. आणि ग्राहकामध्ये जो गैरसमज आहे का बा हे मीटर जे आहे स्मार्ट मीटर जिनस कंपनीचं हे पळते जास्ती म्हणून, तर आम्ही सर हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन इथे देऊ शकतो. उदाहरणार्थ सर तुम्हाला या मीटरबद्दल डाऊट आहे का बा हे मीटर खूप पळून राहिलं, हे मीटर कमी आहे, तर सर हे आम्ही दोन्ही मीटर आणले आहे, स्टँडर्ड मीटर आहे सर दोन्ही कंपनीचे, महावितरणकडून आलेले लाईट लावले. आणि सर आपण सर इथं डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकतो आणि देणार आहे सर. म्हणजे जसं आता तुम्हाला डाऊट आहे का ही मीटर जास्ती पळते, हे पळत नाही, त्याच्यासाठी सर आपण हा एक सेटअप तयार केला सर. इथं ज्या ज्या ग्राहकाचं किंवा त्याला शंका असेल किंवा त्यांना डाऊट असेल किंवा त्यांच्यावर गैरसमज असेल, तर सर आपण हा डेमॉन्स्ट्रेशनसाठी इथं आम्ही एक युनिट उभं केलं आहे सर. इथं तुमचं समाधान करण्यासाठी आम्ही हे आणलं सर. आणि सर आम्ही इथं प्रॉपरली अर्थिंग केली आहे सर. इथं प्रॉपरली अर्थिंग झाली आहे. प्रॉपर अर्थिंग असल्यामुळे सर दोन्ही मीटर व्यवस्थित आहे सर. मी म्हणून सर मागं पण आता थोड्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं का आपण आपल्या घरामधली अर्थिंग चेक करा प्रॉपरली. त्याच्यामुळे सर होणारे जे भविष्यात होणारे जे अपघात आहे सर, आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो कूलरला करंट लागला, प्रेस करताना कोराला करंट लागला, एखादं बटन दाबताना करंट लागला, तर सर इथं MCB डायरेक्ट ट्रिप होऊन जाते सर या मीटरमध्ये. आणि सर इथं इंडिकेशन येते सर, जर तुमच्या घरामध्ये जर लिकेज करंट असेल तर इथं सर इंडिकेशन येते सर का या मीटरमध्ये तुमच्या घरामध्ये कुठतरी लिकेज आहे, प्रॉब्लेम आहे. हा सर प्रॉब्लेम आहे. बस आता इथं दाखवते सर. आता हा लाईट ब्लिंक करू सर. त्याच्यामुळे या मीटरमध्ये जे काही फंक्शन आहे ते त्याच्याचमुळे या मीटरचं नाव स्मार्ट मीटर आहे. जर खरंच तुमच्या घरामध्ये लिकेज करंट असेल, त्या लिकेज करंटमध्ये हे मीटर सेन्स करते करंट. एवढंच नाही सर, तुमच्या घरामध्ये ॲक्सिडेंट सुद्धा होऊ शकतात सर, जे आपण बरेच वेळा ऐकतो सर. बरोबर आहे. आपल्या इथं सर ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे. महावितरणची प्रामाणिक इच्छा आहे सर का आपल्या घरामध्ये ॲक्सिडेंट व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे सर हे मीटर जर तुम्ही लावलं आणि इथं जर इंडिकेशन दाखवलं, आम्ही तुम्हाला सगळं समजावून सांगू, कोणतं इंडिकेशन आलं तर आपल्या घरात लिकेज करंट आहे. कारण की सर पावसाच्या दिवसामध्ये गरिबांच्या घरी सर टिनाचे घर असते सर, आणि तिथं करंट लीक होते आणि टिनामध्ये करंट येते. हे मीटर तुम्हाला सांगते सर का इथं लिकेज आहे. त्याच्यामुळे सर इथं काही असं चुकीचं मीटर नाही आहे सर. हे बसवताना अशा पद्धतीची माहिती आजपर्यंत कोणत्याही ग्राहकाला देण्यात आली नाही. आणि सर्वात जास्त त्रासदायक जर म्हणलं तर हे मीटर जर 2 महिने बिल नाही भरलं तर त्याचं आपोआप रात्री बेरात्री बंद होते. त्याच्यामुळं लोकांना आतोनात त्रास होतो. ग्रामीण भागामध्ये डासांचे प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळं डेंग्यूसारख्या साथ उद्भवू शकतात. त्याच्यामुळे आपण या स्मार्ट मीटरवर आणि त्या बिलावर काहीतरी सक्ती करा, तुम्ही चेक करा, पण सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा त्रास होऊ देऊ नका. नाही सर, त्रास होईल असं महावितरण तुमचंच काम करणार नाही. तुम्ही सर्व तो आता एक प्रश्न उत्पन्न केला का बाबा हे मीटर रात्री बेरात्री बंद होतं, रात्री बेरात्री बंद होत नाही सर. आपली जे ड्यू डेट असते, म्हणजे समजा उदाहरणार्थ आजची 30 तारीख आहे,
जर बिल भरायची अशी 30 तारीख असेल, जर तुम्ही त्या याच्यात बिल नाही भरलं तर हे मीटर सर ॲटोमॅटिक बंद होते. हे बरोबर आहे सर. त्याच्यामुळे आणि सर मीटर जर बंद झालं तर तुमचे सर येणारे जे चार्जेस आहेत ते पण वाचतात सर. त्याच्यामध्ये असं आहे सर की जर समजा आपल्या मीटरचं पहिले बिल 200, 400, 500, 700, 1000 रुपये सर्वसामान्य माणसाला येत होतं, सर्वसामान्य ग्राहकाला येत होतं. पण त्या तुलनेमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये त्या ग्राहकाला 1700, 1800, 2000 असे बिल येऊन राहिले आणि त्या बिलामध्ये तफावत दिसून येत आहे की हे युनिट आताचे आहे, नंतरचे आहे. सर्वच तालुक्यातले, ग्रामीण भागातले जवळपास इथून 70 किलोमीटरवर खरबी डराटी आहे, इथून जवळपास 35 किलोमीटरवर भांबरखेडा आहे आणि अशा तुलनेमध्ये या टोकाचं त्या टोकाला प्रत्येक ग्राहक, प्रत्येक सामान्य माणूस या आपल्या उपविभागीय अभियंता कार्यालयात येऊन जर दुरुस्ती करतो म्हणलं तर त्याला परवडणारं नाही. याच्याबद्दल आपण काहीतरी सक्ती करा आणि सर्वसामान्य माणसाची लूट होऊ नये, आम्ही सर फसगत होऊ नये. सर कोणाची फसगत किंवा कोणाची लूट आम्ही करणार आहे सर. मी या मेळाव्याच्या अनुषंगाने आपल्याला आश्वासन करतो. धन्यवाद सर. आपण खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. वाशिम जिल्ह्यातील काटा रोड रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढताना एका 22 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अकोला परळी पॅसेंजर गाडी काटा रोड स्थानकावर थांबली असताना बबन करवते हा युवक गाडीत चढण्यासाठी प्रयत्न करत होता. यावेळी तोल जाऊन तो रेल्वेखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. मृत युवक हा मुसळवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले साहेबराव कांबळे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचा जल्लोषात स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिषबाजीत त्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, जेठमल माहेश्वरी आणि नारायणराव पाटील वानखडे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत साहेबराव कांबळे यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका करत शिवसेनेची संघटना गावागावात मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलंय. गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हा संकल्प पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. ज्या जिल्हाध्यक्षांनी इथे येऊन माझ्या फोटोला जोडे मारायचं आंदोलन केलं किंवा जिल्हा स्तरावर जोडे मारायचं आंदोलन केलं, त्यांनी असं म्हणाले की पक्षाशी यांनी प्रतारणा केलेली आहे. करेक्ट आहे, हे स्टोरी आहे. त्यांना विचारा पक्षाची प्रतारणा कोण करते, पक्षातून काढून टाकलेला माणूस करते की पक्षात असलेला माणूस करते, प्रश्न आहे. दुसरं गोष्ट की मी तुम्हाला पॅम्पलेट देणार नव्हतं म्हणून तुमची पोटदुखी होती. तिसरं असं तुम्ही मी विधानसभा लढवली, मी विधानसभा लढवली, पक्ष वाढीवला या तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये साहेबराव कांबळेंनी सर्वसामान्य माणसाला माहिती आहे. तुम्हाला 6000 मतदान पडलं, कांबळे साहेबाला 92,000 प्लस मतदान पडलं. तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर होते, साहेबराव कांबळेच्या तिकिटावर होता. तुम्ही तर राष्ट्रीय नेते होते. राष्ट्रीय नेते असताना स्वतःची सख्खी काकू जिल्हा परिषदला उभी टाकली असताना कोण पाडलं? तिसरा मुद्दा माझा सवाल आहे त्यांना. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस तुमच्याकडं बूथची पूर्ण जबाबदारी महागावची दिली होती. 117 बूथ सांगतो, 117 बूथची दिली होती. त्याचे पॅम्पलेट कुठं नेली आणि कोण्या पक्षाशी तुम्ही गद्दारी केली आणि कोण्या पक्षाशी तुम्ही प्रतारणा केली? तिसरं, माझ्या विधानसभेला ज्यांनी तुमचा नातेवाईक नाव सांगतो भगवान पंडागळेनं बीजेपीचं काम केलं, त्याला तुम्ही महाराष्ट्राच्या युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष अब्लिक सरचिटणीस केलं. कोण कोणाच्या पक्षाशी गद्दारी करते आणि पक्षाशी प्रतारणा कोण करते हे जिल्हाध्यक्षाला एकदा विचारा. आणि याच्या पलीकडे माझं जर तोंड उघडलं
तर या जमिनीवर महाराष्ट्रातली जमीन तुम्हाला पळताभुई कमी होईल. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तहसील कार्यालयात अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून कार्यालय परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले स्वच्छतागृह कुलूपबंद असल्याने विशेषतः महिला आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार आहे. काही स्वच्छतागृह उघडी असली तरी त्या ठिकाणी पाणी आणि वीज सुविधा नसल्याने ती वापरासाठी अनुपयुक्त ठरत आहेत. तर शासकीय कामासाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक तहसील कार्यालयात येत असताना मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याने संताप व्यक्त केला जातोय. या गंभीर समस्येकडे तहसील प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते.